हॅलो गाईज, आपण आज सी या बेसिक कोर्सपासून स्टार्ट करणार आहोत. तर मी बेसिक कोर्समध्ये पहिला तर प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवणार आहे आणि देन मी तुमची थेरी त्याच्यामध्ये कवर अप करेन. तर आपल्याकडे एक कोड रन करण्यासाठी आपल्याकडे 4 वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, जसे की देवसी आहे, VS कोड आहे, टर्बोसी आहे. ऑनलाईन कंपायलरमध्ये पण तुम्ही जाऊन ऑनलाईन कोड करू शकता, पण मी प्रेफर करते देवसीसाठी. तुम्हाला ॲक्सेसेबल खूप जास्त सोपं आहे देवसी हा सॉफ्टवेअर. सो आपण देवसीमध्ये जाऊयात फर्स्ट. देन गो टू द फाईल, न्यू अँड सोर्स फाईल. क्लिक द सोर्स फाईल. ह्याच्यामध्ये आपण जे काही तुमचा कोड असणार, जे काही तुमचं लॉजिक तुम्हाला जमते, तुम्ही हा नोटपॅडवरती राईट डाऊन करू शकता. सो फर्स्ट तर आपल्या ह्याच्यामध्ये हेडर फाईल येते. ओके, फर्स्ट असते हेडर फाईल. हेडर फाईल म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं पूर्ण प्रोग्रामचं लॉजिक ह्या हेडर फाईलमध्ये स्टोअर केलेलं असतं. जसे आपल्याला आपल्या पूर्ण बॉडीचं वर्क आपल्या हेड फाईलवरती होतं, तसंच ह्याचा पूर्ण लॉजिकचं कोड ह्या हेडर फाईलवरती होतं. हॅश इन्क्लूड हे आहे ते प्री प्रोसेसर आहे. प्री प्रोसेसर म्हणजेच काय, तर पूर्ण प्रोग्रामची डेफिनेशन त्याच्यामध्ये स्टोअर असते. studio.h म्हणजे काय, तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट. युजरकडून इनपुट घ्यायचं आणि आउटपुट द्यायचं, त्यासाठी आपण 2 फंक्शन्स वापरतो, स्कॅनएफ आणि प्रिंटएफ. ज्यावेळेस आपण हे 2 फंक्शन वापरणार आहोत त्यावेळेस त्याची हेडर फाईल आपल्याला studio.h हे द्यावी लागणार आहे. तर हे झालं हेडर फाईल. पण आपला ॲक्च्युअल प्रोग्राम स्टार्ट होतो मेनपासून. मेन पुढे मी ओपन आणि क्लोज असे ब्रॅकेट दिलेले आहेत 2, पण त्याच्यानंतर मी सेमिकोलॉन नाही यूज केलं का, तर आपल्याला पुढे कंटिन्यू वर्क करायचं आहे. मेन हे असं फंक्शन आहे की याच्यानंतरच आपण कोड स्टार्ट करू शकतो. सी इज ए स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज. त्याच्यामुळे आपल्याला जे काही कर्ली ब्रेसेस ओपन केले असतील ते आपल्याला क्लोज करावेच लागतील, आणि जो काही कोड असतो तो तुमचा त्या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्येच आला पाहिजे, तरच तुमचा कोड रन होतो. अदरवाईज तुम्हाला एरर येतात. सो आपण नंतर बघूयात एरर कशा टाईपचे असतात किंवा काही. तर मी सांगितलं होतं की आपल्याला इंट्रोड्यूस युअरसेल्फ प्रिंट करायचं आहे. तर मग मी प्रिंटएफ हे करते, त्याच्यामध्ये कीवर्ड टाकते. प्रिंटएफने आपल्याला आउटपुट मिळेल. जसं की तुम्ही प्रिंट दिलं की तुम्हाला एका पेजवरती तुमची प्रिंट मिळते, तसंच प्रिंटएफने आपल्याला आउटपुट मिळणार आहे कन्सोल स्क्रीनवरती. मग ह्याच्यामध्ये जे काही ओपन आणि क्लोज ब्रॅकेट दिलेलं आहे त्याच्या आतमध्येच आपल्याला काय करावं लागणार आहे, तर जो काही तुम्हाला लिहायचं आहे लॉजिक कोड काय टाकायचं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. एक मॅसेज देऊ शकता. लॉजिकसाठी आपल्याला त्याच्या खाली लिहायचं आहे. सो मी लिहिते वेलकम टू WB. मला एवढाच मेसेज द्यायचा होता. सो माझं काम झालं. मी सेमिकोलॉन ती लाईन तिथे काय करते, एंड करते. जर ती लाईन सेमिकोलॉनने एंड नाही केलं तुम्हाला काय होईल, एरर येईल. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या आउटपुट त्याच्यामध्ये प्रिंट करू शकतो युजिंग प्रिंटएफ कीवर्ड.